सातारा जिल्ह्यात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडलाय। सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ दुपारी रस्त्याच्या मध्यभागी एक तरुण दोन हात आणि गुडघ्यावर रांगत होता। मध्येच कुत्र्यासारखं दोन गुडघ्यावर बसून दमलेल्या कुत्र्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढत होता। हा प्रकार पाहून नागरिकांची भंबेरी उडाली। सोशल मीडियावरही या युवकाच्या वर्तनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। गोपाल भिल, राहणार शहादा, जिल्हा नंदुरबार, वय वर्ष 23 असं संबंधित तरुणाचं नाव आहे। तो ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील असल्याचं स्थानिकांनी सांगितले। या तरुणाला 15 दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता। त्यानं वेळेत उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीज झाला असावा असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय। सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ एक तरुण भर रस्त्यात कुत्र्यासारखं वर्तन करत असल्याचं काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले। त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो कुत्र्यासारखा अंगावर धावून जात होता। हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडाली। सोशल मीडियावरही या युवकाच्या वर्तनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। स्थानिक युवकांनी सावधपणे वाघरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला जेरबंद केले। त्याचे हात बांधल्यानंतर त्याला पोलिसांच्या मदतीने अधिक उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ रस्त्यावर एका मनोरुग्ण व्यक्तीचा धुडगूस पाहायला मिळाला। गोपाळ असं या व्यक्तीचं नाव असून तो ऊसतोड मजुरांच्या टोळीतील असल्याचं सांगण्यात येतंय। त्याला दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यानं सोबत असलेल्या दुचाकी चालकाला चावा घेतला आणि रोडवर इकडे तिकडे धावू लागला। तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात होता। 2 पाय आणि 2 हातांवर प्राण्यासारखे चालत असल्यामुळे त्या व्यक्तीला रेबीज झाला असावा अशी चर्चा सर्वत्र पसरू लागली आहे। भर रस्त्यात हा प्रकार सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे।